मित्रांनो, अचानकपणे जे घटना घडलेली आहे ही वाजले तर रात्रीच्या 00:30 म्हणजे 12:30. अचानकच आमच्या मित्रांना जरा सगळी निघालो माथेरानला. ही सगळी माझी गँग आहे आणि ही रोड आहे, ही लांबकाणी चम्मन गँग, ही आमचा प्रवीण शेठ, ही सूरज नाथेराना खायचा बरं का. गाडीवर पडतंय बेशोध असतंय 2-2 दिवस काय घालतंय आणि 2 गाड्यावर आम्ही आता 6 जण निघलाव. विषयात राडा करणार आहे आणि जाता जाता तुम्हाला मजा दाखवतो. तिथे गेल्यावर मी माथेरानमध्ये झाडी झुडपं सगळंच खेळ दाखवतो. काय विषय नाही. चला आज नाही उद्याला मारायचं. मित्रांनो, आता आम्ही ना आडवं आमची जरा लय मित्र म्हणजे रूल फॉलो करायला लागतात राहू. आता आम्ही भक्ती शक्तीचा झेंडा दिसतोय तुम्हाला, झेंडा उंच रे आम्हाला. तर इथं भक्ती शक्ती पुढे आला आम्ही. एक गाडी बंद पडली म्हणून जरा एक गाडी रिप्लेस मारायला चालू आहे आणि असंच मग चालू आहे भटकंती चालू आहे. शपथ 2 प्लेअर आमचे डायरेक्ट झोपी गेले तिथे. ही लय घाण मॅटर आहे राहू. ही सांगण्याजोगा मॅटर नाही पण तरी बी बघा. अय यार इथं का झोपला हो? ए यार जायचंय. चला की उठा, गाडी आणली दुसरी. चला उठा. कुठलं भेटलंय हात राहायचं वाटाच्या साईडचं फडकं घेऊन त्यावर झोपलेली ती गँग आमची. तर ही उठ चला जायचं. झाली गाडी आणली. चला झोप लागायलाच येतो. झेंडा उंच रे आम्हाला दिसतो तुम्हाला. झेंडा उंच रे आम्हाला असं. हा झेंडा उंच रे आम्हाला. लय खाली वाकावं लागतो तेव्हा दिसतं. लय झेंडा उंच मोठा आहे ना. चला गाडी आली. चला. तर मित्रांनो, जरा गाडीचा लय गोठला झालता आमच्या. एक शाईन गाडी इथंच लावून टाकली आणि दुसऱ्या एका मित्राकडनं आता गाडीचा इंतजाम झालाय. तर आता इथनं पुढचा प्रवास अजून चालू झालाय. निघतो मग आता पुढच्या प्रवासाला. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आता आपण. पुढच्या ब्लॉगमध्ये इथं ह्याच्यातच कंटिन्यू, पण पुढच्या सेशनमध्ये पुढच्या सीझन काय असतात, पुढच्या एपिसोड मध्ये पुढचा पार्ट काय समजून घ्यायचं ते घ्या तुम्हाला. दिसणार नाही कारण की रोडच्या लाईटी घालवल्या आहेत आता. आपण असं मोबाईलचा टार्च लावून दाखवू ना, टार्च. चला झेंडा उंची एकदा दाखवू ना. एकदा सलूट दे सगळ्यांनी. चला तुम्ही 1 मिनिट. नाही भारत माता की जय. रात 2:15 बजे. बिग बॉस सारखे नसतात ना. तर ही आम्ही आलो सीलच्या पेट्रोल पंप. सगळंच भेटते सगळं. काय पाहिजे काय तर रात्री भाकरवडे खायला लागलो. चॅन बिन यार भाकरवडे कॉफी बिफी राहणार मस्त एकदम. इंजिन वॉल पेच होतं आहे. तर सीलच्या पेट्रोल पंपावर तुम्हाला खायला प्यायला पेट्रोल सगळं भेटेल. तर झोपायला बिवायला नाही भेटणार. रूम असले तर विचारा एखाद्या वेळेस. चला मग आता पुढच्या एपिसोडला. कॉपी आली माझी सेकंड ब्लॉकला. दोस्तों, साथियों, मित्रों, ये जिंदगी चल तो रही लेकिन तेरे आने से ये जिंदगी नरक हो गई जाटू. तर मित्रांनो, आता नेक्स्ट ट्रिपमध्ये म्हणजे ह्या ट्रिपमध्ये आता आम्ही आलोय लोणावळ्यात. एका ठिकाणी असं उभं राहिलोय. एक जणाला जरा मग आम्ही इथं बसलो आहो इथं टोल नाक्यापाशी आणि एक आमचा मित्र इथं झोपलेला आहे असं गाडीवरच टोल नाक्याच्या साईडला असं निवांत बसला हो. टाईम उलटा दिसतो बरं का. ते तुम्हाला सांभाळून घ्यावं लागलं. अरे जॅटो सगळ्यात उलटा दिसत असतो. ही बघ तुझं तर दिसत नाही. डुप्लिकेट मोबाईल घेऊन येतं काहीतरीला काय सर. तर काही ओरिजिनल काय. तर ह्या पद्धतीने मी बसलोय आम्ही. आम्हाला काय लांब जायचं नाही. आम्हाला जायचं इथं माथेरानला. ही पुण्यापासून 100 किलोमीटर आहे. सकाळी जरी पहाटे निघलो असतो तरी बी आम्ही पोचलो असतो 3 तासात. पण घरी झोपून करायचं काय. मित्र जेव्हा भेटतात तेव्हा बस वाटत नाही. दररोज तर झोपतावच. काय करायचं दररोज झोपून. तसंच रील बघत झोपायचं. नाही झोप लागली तरी तसंच बळत झोपायचं. निघलो आता फिरताव. आता हिंडत फिरत जायचं माथेरानमध्ये मस्तपैकी एन्जॉय करायचं. आता चालू मस्त. आयुष्यात मजा जर पाहिजे असेल तर मित्र पाहिजेत, हिंडणं फिरणं पाहिजेत, धिंगाणा मस्ती पाहिजे. विषय संपला. अजून एक मोठा पॉईंट आहे मित्रांनो. वाटाने येताना लय जाळ धूर बघितलं. माणसं प्लॅस्टिकच्या ढिगारा जाळायला लागल्यात.
टायर जाळायला लागल्यात मोठी मोठी, सगळ्या वाटाने आता ना दूर आहे, नुसतं दूर पसरलेला आहे. हे आता तुम्ही ह्या दिवसात बघताय तापमान कसलं वाढलंय, कसलं बेकार ऊन लागतंय. ह्याचं कारण माहिती का तुम्हाला? झाडाची मरणाची तोड केलेली आहे आणि हे असलं जाळजूळ करता तुम्ही, त्यामुळं मरणाचा कार्बन डायऑक्साईड होतोय. आणि कार्बन डायऑक्साईड जेवढा हवेमध्ये असेल तेवढी उष्णता भासणार जास्त. तर थोडंसं वातावरणाला कंट्रोल करायचं ट्राय करा. कंट्रोल करण्यापेक्षा काहीच कर नका. झाडं जरा वाढवा, झाडं जगवा, झाडं लावा. आणि किती लावली आतापर्यंत? लय झाडं लावली ना. किती? किती झाडं लावली? लय ढिगाणं झाडं लावली मी, ढिगाणं माहिती का तुला? तर जरा सामाजिक मेसेज देतो तू किंवा काही असली. लोकांना सांगायला लागला नाही सत्य परिस्थिती सांगतोय. परिस्थिती अशी मित्रांनो की झाडं राहिली तर माणूस जात राहणार आहे. आणि जर जरा पृथ्वीला व्यवस्थित ठेवलं तुम्ही तर पृथ्वी राहणार आहे. नाही तर पुढच्या 2-4 पिढीनंतर काय हालत होऊन जाईल. आत्ता डिग्री 50 अंश सेल्सिअस तापमान चाललंय. पुढं काय वातावरण असेल जर आता अशीच परिस्थिती तुम्ही ठेवली. हे बघा असले वाहनं चालवतात पृथ्वीमध्ये, तुम्ही रास्तारी वाहनं चालू आहेत, सगळं प्रदूषणच प्रदूषण. कुणी बोलायचं ह्याच्यावर? लय अवघड मुद्दा येतो. स्टोरेज कमी बंद करणं. पण आता तुम्हाला एक मुद्दा सांगतो अजून मी. माझं काय, मी बोलून निघून जाईल म्हणजे जगायचीच किती मला. पुढं अजून 25-30 वर्ष जगलं, विषय संपला, माझे मी मरून जाईल. पुढच्या पिढ्यांचं काय? तसं काय विचार करायची गरज नाही मला पुढच्या पिढ्यांची. माझं मी जगलो, विषय संपला. पण एक हळहळ वाटते मनामध्ये, म्हणून फक्त सांगतोय. सकाळी 4:30 वाजता पहाटेच्या सुमारास ही आमची माकडं आणि खंडागळाचा प्रसिद्ध माकड पॉईंट मंकी पॉईंट म्हणतात त्याला. कसला जबरदस्त व्ह्यू आहे. वरनं सिटी कसलं दिसते बघितलं बाई. लोणावळा खंडाळा सिटी असली जबरदस्त दिसते सकाळी 4:30 वाजता. बघा जरा नजारा जन्नतों का ये आज मेरे रूबरू है. मुंबई पुणे ओल्ड हायवे आणि इथनं मंकी पॉईंट, आणि मंकी पॉईंटवरनं ही मुंबई लोणावळा खंडाळाचा जबरदस्त व्ह्यू. मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत फक्त नाव ऐकले असतील, स्वर्ग, जन्नत आणि त्यासारखी बरीच काय. तर ते काय असतं माहिती आहे का? तर ही नजारा म्हणजे त्या गोष्टी असतात. स्वर्ग, जन्नत दिसतंय का तुम्हाला जरी बाहेर असं येणं होत नसलं तरी पण आम्ही आमच्या मार्फत तुम्हाला असल्या गोष्टी ही आमची मित्र असली. मी ब्लॉग बनवतोय आणि ही मागणं काहीतरी काड्या करतोय, घालतोय. त्याच्यामुळं आता डिस्टर्ब झाला का नाही सांगा बरं विषय. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट म्हणलं की बाबा आम्हाला नाही गरज फॉलोविंगची बिलोविंगची. त्याच्या मागं तात्पर्य आहे मित्रांनो. तात्पर्य काय आहे? आम्ही काय पैशासाठी विषय आम्हाला नाही फरक पडत फॉलोविंग बिलोविंगचा काय सुद्धा. आम्ही फक्त आमच्या मजेसाठी बनवतो या गोष्टीनं. आम्ही मजेसाठी फिरतोय, आम्ही आमच्या धुंदीत असतो मस्तपैकी एकदम. त्याच्यामुळं एन्जॉय करा, मस्त राहा, आम्ही बी राहतो. विषय संपला. नेक्स्ट चॅप्टरमध्ये तुम्हाला अजून मस्त सुंदर दाखवतो. हे बघा जरा डगन बिगन कसं दिसतात, डगी दिसते का तुम्हाला? हो काही खाली त्याच्या गाव एक मोठे शहर नेरळ म्हणून, आणि त्याच्यावर ढग जबरदस्त, आणि त्याच्यावर झाडीन, त्याच्यावर आम्ही ब्लॉगमध्ये टाकू आपण. कसलं दिसतंय ना जरा रावल्या, बघितलं का विषय? रात्रभर जागून रात्रभर धिंगाणा करून आता जरी अशा सौंदर्याची झलक जर भेटणार असेल तर मला दिवसभर सुद्धा झोपायची गरज नाही. ह्या आनंदामध्ये मी रात्रंदिवस जागू शकतो. पुन्हा अजून समोर आहेच ना कामन बिमन ड्युटीन ब्युटर. जागा मजा करा राहू, काय नाही आयुष्यात. बघा ही जरा हिरवीगार झाडी, दररोज वाहनांचा दूर तर बघतावच ना घरात बसून रस्त्यावर फिरून. साथियो आणि मित्रो, बघा ही वातावरण, बघा ही मजा. आता ही माथेरानमध्ये आम्ही आलेलो आहेत आणि
सगळ्यात मोठी गोष्ट आम्ही तुम्हाला इथे दाखवायला लागलोय आता ती ही आहे, तभी सांस ले पाओगे जब पेड़ों को बचाओगे. ही तर मगाशी सांगत होतो मी तुम्हाला की बाबा झाडे लावा, झाडे जगवा, आणि झाडे आहेत तर आपण आहेत मित्रांनो. तर हो काही गँग सगळी, प्रत्येकाचं एक एक वैशिष्ट्य बरं का ह्याच्यामध्ये. हे आमचा असला घाण फोटोग्राफर आहे, उभं राहीन तिथं फोटो चालू, लय खतरनाक. हो का, ही असला फोटो, हे असला खतरनाक प्लेअर आहे, गाडी ह्याला कोण चालवायची येत नाही. गाडी दिली की टोकले, विषय संपाला. हे बेवफा आदमी आहे एकदम. हे याला याच्याबद्दल सांगायची गरज नाही. आमचं चमे, डॉक्टर चमे, राहुल, आणि हे आहेत ते प्रवीण ढेकळे सर, आणि भावी नवरदेव, भावी आताच लग्नात थोड्या दिवसात असं वातावरण आहे विषय. तर ही आता दुसरं वातावरण बघा काय, माथेरानची ही झाडी. सगळ्यात पहिल्यांदा त्यालाच दाखवलाय. सूरजशिवाय आपण आहे जागा. हो का, बघितलं का मी काय म्हणलेलं तुम्हाला, उभं राहायचं तिथं फोटोच बंद नाही. एका जागेवर उभं राहिले 150 क्लिक असतात, विषय संपला. हो का, ती चम्या लाजलेला चम्या झूम करून दाखवतो थांबा. दुनिया की बातें छोड़ के गमों की बाहों को